गाइस वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आर्या आणि तुम्ही सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. सो गाइसांनो, आपले व्हिडिओज भरपूर लेट झाले होते. त्याचं कारण असं की माझा अभ्यास ना मॉप असा आणि मग वेळ नाही मिळणार हो. आता तुम्ही मला 10वीचा अभ्यास करता काय? 10वीचं नसलं तरी 8वीचा अभ्यास आहे ना, तेवढंच कठीण आहे. म्हणजे बघा, बुक कंप्लीट करायची, लर्न करायचे आहेत, क्वेश्चन आता एक्झाम जवळ येते. म्हणजे भाई मला एवढं टेन्शन आहे ना गाईस बाबा. म्हणजे आता ही हालत माझी एकटीची नाही, आमच्या सगळ्या फ्रेंड्सची आहे. जी कोण 8वीमध्ये असतील, प्लीज जर तुमच्या शाळेमध्ये नोट्स वगैरे टायमावरती भेटतात सो यू आर कूल, बट नो. आमच्या शाळेमध्ये नोट्स काही सब्जेक्टचे टायमावरती भेटतात, काही सब्जेक्टचे टायमावरती नाही भेटत, पण एक्सप्लेनेशन आणि प्रॉपर होतं. बाय द वे लेट्स कम टू टॉपिक. आपला म्हणजे कोकण टू मुंबई ट्रॅव्हल ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर तो सगळ्यात पहिला जाऊन बघा. बाय द वे आम्ही 11 दिवसाच्या गणपतीसाठी थांबलो नाही कारण आमची शाळा आणि त्याच्यामुळे. पण तुम्हाला माहिती आहे का, आमचा पोपट झाला. लिटरली आम्ही माणगावपर्यंत आलो, म्हणजे हाफ मुंबईपर्यंत आम्ही आलेलो. अँड देन शाळेतनं असा मेसेज आला की शुक्रवारी सुट्टी. तसे आमची गुरुवारी खाडा होणारच होता कारण ऑब्व्हियसली दिवशी त्याला सुट्टीच होती तशी. पण माझी स्कूल हाफ डे होती, जसं की मी मला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की 7:10 बोलवलं ना, 8:45ला सोडणार होते. सो मी तशी जाणार नव्हती, पण शुक्रवारी मी जाणार होते. पण झालं काय, सुट्टी डिक्लेअर झाली. पण त्याच रात्री म्हणजे गुरुवारी रात्री असा मेसेज आला की माझी शाळा आहे आणि दिवशी त्याच्या शाळेला सुट्टी भेटली आहे. मी म्हटलं असं का? तर त्याच्यानंतर आम्हाला जी फ्रायडेची सुट्टी त्या लोकांनी डिक्लेअर केलेली, ईद मिलादची, राईट. सो ती सुट्टी त्या लोकांनी डिक्लेअर केली आहे मंडेला केलेली. तर मला मंडेला सुट्टी भेटली आणि दिवशी त्याला मी जाम चिडवलं कारण दिवशी त्याला ऑब्व्हियसली शुक्रवारी सुट्टी भेटलेली. सो तिची शाळा चालू होती. बाय द वे आम्ही गणपती गावी आमच्या घरी, म्हणजे आमच्या गावच्या घरी कोकणात गणपती बाप्पा 11 दिवसाचे होते. पण खरंच जसं की तुम्हाला सांगितलं आम्ही नाही थांबू शकलो. पण गणपतीच्या पहिल्या दिवशी जेवढी उत्सुकता, डेकोरेशन वगैरे करताना मज्जा नाही, गणपतीच्या पहिल्या दिवशी जी मजा असते ना ती शेवटच्या दिवशी कधीच नसते. पण मला तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करायची होती. पण मला असं वाटेल की नाही, ह्या टायमाला काहीच होणार नाही. मी गणपतीचा शेवटचा दिवसच नाही शूट करू शकत कारण ऑब्व्हियसली मी मुंबईला होते. मी कसं काय शूट करणार? माझा भाऊ म्हणजे माझा काका, त्याला मी रिक्वेस्ट केली आणि त्याने व्हिडिओज काढणार आहेत काय काय बनलेलं जेवणाला वगैरे. फक्त मी व्हॉइस ओव्हर करणार आहे. त्यांनी तिकडनं व्हिडिओ मला पाठवला आणि इकडे काढून मला सेंड केला आणि त्याच व्हिडिओच्या मदतीने मी एक फुल व्हिडिओ रेडी केला आहे जो तुम्ही आता पुढे बघालच. फक्त मी व्हॉइस ओव्हर आणि म्युझिक टाकलं आहे. व्हिडिओ माझ्या भाऊनी म्हणजे माझ्या काकाने काढला आहे. भाऊ खरंच थँक्यू. तू माझं खूप मोठं टेन्शन खरं तर कमी केलेलंच. थँक्यू सो मच. ओके, आता तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या, नंतर भेटते. सो मंडळी, आता इकडे सगळे वडे बनवतात. दीपा दीदी वडे तळते आहे, जीविकाची मम्मी वडे थापून देते आहे. सो मंडळी, जेवायला काय काय बनवलं या सांगते. इकडे आहे भात, इकडे आहे शेगलाची भाजी आणि ह्या साईडला आहे वालाची भाजी. त्याच्यासोबतच इकडे आहे भेंडीची भाजी. त्याच्यानंतर इकडे आहे वाटाण्याची उसळ. परत इकडे आहे ही कसली भाजी नो आयडिया. इकडे आहे सांबार आणि वडे आहेत इकडे आणि त्याच्यासोबत गोरी डाळ मस्त वेगळी अशी आणि कोशिंबीर.
सो आता इकडे गणपती बाप्पाच्या समोर अशी 4 पानं ठेवली आहेत. आता त्याच्यामध्ये नैवेद्य म्हणजे आता नैवेद्य दाखवणार गणपती बाप्पांना. आणि आता भात वगैरे भाजी वगैरे सगळे वाढत आहेत. सो असं खायचं असतं. ही आहे वैष्णवी दिदी, म्हणजे छाया आत्तू आहे ना तिची मुलगी. ॲक्च्युली मला तिला भेटायचं होतं पण ती लेट आली यार. Love me, Matthew? I do. Honestly? Yes. Secretly, but honestly. No more secrets. मंडळींनो, जसं की तुम्हाला मगाशी सांगितलं की सगळं गणपती बाप्पाच्या समोर सगळं जेवण वगैरे वाढून झालं आहे. आणि आता ह्या काकांना टीका का लावत आहेत ते या सांगते. कोकणात गणपतीच्या शेवटच्या दिवशी जेवणकारी असतात. सो हे जेवणकारी आहेत आमच्या इकडे. त्याच्यानंतर ह्यांना टीका वगैरे लावून झाल्यानंतर गिरीश काकांनी जे पानं आपण गणपती बाप्पाच्या समोर ठेवलेली तिकडे पाणी अवतीभोवती ते पाण्याचं हे केलं. आणि त्याच्यानंतर काका बाहेर येऊन आमचं जे छप्पर आपण जे म्हणतो तिकडे पानं ठेवली केळीची छोटी छोटी. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकार म्हणजे जेवण होतं, प्रत्येक डिशेस. आणि त्याच्यानंतर आता सगळे जेवायला सुरू करणार. तो गाईस आता तो मुमेंट आली आहे ज्यावेळेला गणपती बाप्पा निघाले आहेत आमच्या घरातनं आता. सो आता गणपती बाप्पा आम्ही आता खळ्यात ठेवणार आहोत. खळ्यामध्ये जिकडे गणपती बाप्पा आता स्थापन होणार आहेत तिकडे रांगोळी वगैरे काढली आहे अवतीभोवती. आणि त्याच्यानंतर मग आम्ही विसर्जनासाठी घेऊन जाणार आहोत, कारण आमच्या वाडीतले जेवढे काही गणपती आहेत ते सगळे एकाच टेम्पोमधनं जाणार आहेत विसर्जनाच्या स्पॉटवरती. सो या आणि हे खरंच खूप महत्त्वाचं काम, इम्पॉर्टंट जबाबदारीचं काम असतं गणपती बाप्पाच्या मूर्तीला परफेक्ट पकडणं. कारण गणपती बाप्पाच्या मूर्तीला कुठूनच क्रॅश न यावा ह्याची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. सर्वात प्रथम तर हे खरंच खूप हँड सॉफ्ट आहे. खरंच खूप इट्स लिटिल बिट ऑफ हार्ड वर्क, कारण गणपती बाप्पाच्या म्हणजे मूर्तीलाच कुठे क्रॅश नाही यायची ही याची काळजी घ्यावीच लागते. आणि त्याच्यानंतर आता गणपती बाप्पा निघाल्या आहेत. खरंच खूप जास्त वाईट वाटतं यार. आय कॅनॉट टेल यू की किती जास्त फर्स्ट फिलिंग आहे ही. तुम्ही लोक प्लीज समजून घ्या की किती वाईट वाटतं जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरातनं जातात. खरंच खूप बेकार फिलिंग असते यार ही. खरंच तुम्हालाही वाईट वाटतं ना? मला खूप जास्त वाईट वाटतं. पण ह्या वेळेला अजूनच, कारण ह्या वेळेला मी नव्हते विसर्जनाच्या वेळेला. गेल्या वर्षी मी होते विसर्जनाच्या वेळेला, पण तेव्हा मी काहीच असं शूट केलं नव्हतं. असं आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला टेम्पोमध्ये हे करत आहेत. आणि आता अजून बाकीच्या मूर्त्या येणार आहेत टेम्पोमध्ये गणपती बाप्पांच्या. आणि त्याच्यानंतर आपण चालत जायचं आहे, कारण टेम्पोमध्ये ऑलमोस्ट 1 किंवा 2 जण थांबतात. सो त्याच्यामुळे आता ही अजून एक गणपती बाप्पाची मूर्ती आली आहे. अशा आमच्या म्हणजे वाडीतल्या जेवढे पण गणपती बाप्पा आहेत, म्हणजे जेवढ्याही मूर्त्या आहेत त्या सगळ्या एकाच टेम्पोमधनं त्या स्पॉटपर्यंत पोचतात जिकडे गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. सो लेट्स सी. सो मंडळी, आता आपण पोचलो आहोत विसर्जनाच्या स्पॉटवरती. जिकडे गणपती बाप्पाचं विसर्जन होतं ते जास्त लांब नाही आहे, म्हणजे आमच्या वाडीच्या बाहेरच हे आहे, वहाडसारखं आहे. तर तिकडे दरवर्षी गणपती बाप्पाचं विसर्जन होतं. सो या
सो आता इकडे सगळे आहेत ना फटाके फोडत आहेत. बघा पाऊस लावला इकडे. जय देव जय देव जय देव जय जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्र कामना पूर्ति जय देव जय देव चंदनाशी कुमकुम केश हीरे जडित मुकुट शोभतोबर चरणी गागर्या जय देव जय देव दर्शन आता गणपती बाप्पांचं विसर्जन फायनली होतं इकडे. आता गणपती बाप्पांना घेऊन चालले तिकडे. सो बघू शकतो तुम्ही. गणपती बाप्पा मोरया मोरया. अरे पाणी घाल पाणी घाल. सो आता इकडे गणपती बाप्पाचं फायनली विसर्जन होतं. खरंच खूप जास्त सॅड वाटतंय. विकी 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 गणपती बाप्पा मोरया. मोठा
त्यांना ढकलून द्या पाण्यात. पाणी तिकडे भरपूर आहे, जातो तिकडे पाणी कोंड आहे, तिकडे कोंड आहे. गाईज बघितला का व्हिडिओ? आवडलाच असेल. व्हिडिओ काढलेला कोणी? माझ्या भाऊनी. आणि एडिट कोणी केलेला? मी. सो ऑब्वियसली आवडणार तर होताच व्हिडिओ. आणि जरी आवडला नसेल तरी काही हरकत नाही आहे, पण व्हिडिओ पाहिला ना तुम्ही सगळ्यांनी? पाहिला ना? मग लाईक शेअर सबस्क्राईब कोण करणार? आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट कोण करणार हो? तुम्ही असंच करता, व्हिडिओ बघता आणि जाता, ना कमेंट ना लाईक आणि ना शेअरही करत. असं करू नका यार प्लीज. मी चिमुकली नाही आहे खरं तर, मी खूप मॅच्युअर झाली आहे असं मला वाटतं आहे. पण मी माझ्या वेळात वेळ काढून खरंच व्हिडिओ एडिट करते. प्लीज त्याच्यासाठी किमान व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाळा बाय, सी यू, बाय.